तर राज्यामध्ये सध्या पाऊस बरसतोय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट, सकाळपासून ढगाळ वातावरण, पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता। रत्नागिरी जिल्ह्याच्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, खेड शहरातील जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, नागरी वस्तीतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। धुळ्याच्या शिरपूरमधील आनेर धरण क्षेत्रामध्ये पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ, आनेर धरणातून 16,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। नांदेडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार, नदी नाल्यांना पूर, आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या भुसावळच्या हातनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले, धरणातून तापी नदीपात्रामध्ये 28,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग। विदर्भात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकळी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले, शिवना नदीपात्रात पाणी सोडल्यानं काही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार। जालन्याच्या बदनापूर आणि परतूर तालुक्यामध्ये दमदार पावसाची हजेरी, सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या साठ्यामध्ये जे आहेत पाण्याच्या ती वाढ झालेली आहे। नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो झालेला आहे, पैनगंगा नदी धोक्याची पातळी सोडून वाहत असल्यानं धबधब्याचं रौद्र रूप पाहायला मिळते। पर्यटकांची गर्दी वाढल्यानं प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा देण्यात आला।